नमस्कार. महाराष्ट्र सुरक्षित आहे का? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे, खरं माणूस सुरक्षित आहे का? पुरुष मंडळी खरंच सुरक्षित आहे का? फक्त महिलांसाठी जर कानून आहे, पुरुषांसाठी कानून नाही असं आहे का? मला एक गोष्ट सांगा ना, पुरुष हा जन्माला आला काय पाप केलं आहे का? जेवढं आपण महिलांसाठी कानून एकदम कडक केले, जिथं खरंच महिलांवर अत्याचार होतं तिथं न्याय भेटत नाही, जिथं होत नाही तिथं न्याय भेटतो. असं नाही वाटत कुठेतरी न्यायपालिका चुकते? अहो, एखाद्या व्यक्तीने काढली तर जर काही दोष केले तर पूर्ण कानूनी जाच केल्यानंतर, पूर्ण पडताळ केल्यानंतर त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे ना. व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावरच तुम्ही माणसाला दोषी ठरवतात. दोषी आहे की नाही आहे. सोशल मीडिया म्हणजे एक जिंदगीत एकदम धोकादायक झाली असं वाटत नाही का? एखादी व्हिडिओ व्हायरल झालं एखाद्या व्यक्तीचं, त्याचं आयुष्य तो संपवून घेतो. आपण विचार करत नाही की आपण हा व्हिडिओ शेअर केला तर पुढच्या व्यक्तीच्या जिंदगीवर काय असर पडत. आपण हा विचार कधीच करत नाही. आलं केलं सर, शेअर केलं. आपण हा कधीच विचार करत नाही, हा खरं आहे की खोटं आहे, कधीच बघत नाही. केरळमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालं भावना. आजचा विषय हा जे की फक्त पुरुष हा फक्त कमवण्यासाठीच आहे का? पुरुष घरामधून निघतो जबाबदारी घेऊन की आज मी कामाला नाही गेलो तर माझ्या घरात खायला नाही भेटणार. एक माणूस किती वजन आपल्या डोक्यावर घेऊन चालतो हा तुम्हाला कसं सांगू? तुम्हाला माहित आहे, तुम्ही एक व्यक्ती आणि व्यक्ती म्हणून विचार करा ना. घराच्या जबाबदारी, हप्त्याच्या जबाबदारी, मुलगी. बसमध्ये जात होतो तो 42 वर्षाचा व्यक्ती, तर त्याच्या मागे एक मुलगी उभी होती. आता मुलगी ती व्हिडिओ बनवत होती. तुम्ही माझ्या बाजूला व्हिडिओ बघू शकता. ती मुलगी त्या व्यक्तीपासून सरकतच नाही. असं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच नाहीये की ती मुलगी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करते. मला याच्यावरून सांगा ना, कसं सांगू शकतो की त्या व्यक्तीने याची छेड काढली? पूर्ण व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने एकदा पण त्या बाईकडे बघितलं नाही. त्याने फक्त ती छोटीशी क्लिप व्हायरल केली फेमस होण्यासाठी. का? ती एक राजकारणी व्यक्ती आहे. ती इलेक्शन लढलेली बाई आहे. ती हारली जितली ते माहीत नाही आहे, पण माझं एकच म्हणणं आहे, ती बघू शकतात. ती बाई फक्त व्हिडिओ बनवते असं सेल्फी घेऊन. एकच म्हणणं आहे, बाई तुला जर तो माणूस छेडत होता तू बाजूला सरक ना. इकडं भरपूर जागा आहे, या बाजूला तुझ्या साईडला भरपूर जागा आहेत, पण ती बाई सरकतच नाहीये. ती फक्त फेमस होण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय का? एक राजकारणाचा एक चेहरा बघून आपण हा विचार केला तर? अरे तुला छेडत होतं तर तू जाऊन पोलिसामध्ये कंप्लेंट केली असते की बाबा मला छेडतो असं तसं. त्या व्यक्तीने स्वतःचा घराचा विचार करता की बाबा माझी एवढी बदनामी झाली, मी पुढं कसं जगू शकतो. घरातला तो एकटा कमावणारा माणूस होता आणि पोलीस हे जाच आता पडताळ करते की नाही करत माहीत नाही. कारण की जसं खबर येते न्यूजप्रमाणे तसं पडतंय की पोलीस याच्यावर जास्त कंप्लेंट घेऊन पुढं इन्क्वायरी करत नाहीये. तुम्ही बघू शकतात ना, तो पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा ना, आता माणूस काय करतो, पुष्ट घेऊन बाईच्या बाजूला असं लावतं की बाई त्या बाईला दिसलं नाही पाहिजे की मी तिच्याकडे बघतोय, असं चालतंय लपून. मग एवढी जर दहशत झाली भारतात तर कसं घरात महिला सुरक्षित आहे? आपण हा विचार करतो की महिला सुरक्षित आहे का? आपण हा विचार कधीच करत नाही की पुरुष खरंच सुरक्षित आहे का? आपण लय ठिकाणी बघितलं असेल की माणूस एक व्यक्तीने आपल्या बायकोच्या टेन्शनमुळे फाशी घेतली. असं खूप व्हिडिओ व्हायरल झालं, पण याच्यावर कधीच संसदमध्ये या राज्यसभा अशा या ठिकाणी चर्चा झाली नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला, तुम्ही पुरुषाचा पण विचार करत. अरे खरं त्याने दोष केला असेल तर त्याला फाशीवर लटकवा ना. अरे जिथं न्याय द्यायला पाहिजे ते नाही देत. आता त्या व्यक्तीने आयुष्य संपवलं, आता त्या व्यक्तीला तुम्ही परत आणणार आहे का? अरे फेमस होण्यासाठी आपण काय करतो याचा अंदाजच नाहीये. कम से कम त्या माणसाचा विचार केला पाहिजे होता. आणि तो माणूस आता त्याचं घर कसं काय चालेल, त्याचं आयुष्य, त्याच्या घरातलं लोक कसं काय जगू शकतं? तो कमावणारा एकटाच माणूस होता. भावानं जरा विचार करा, जागे व्हा. सोशल मीडिया म्हणजे काय खायचं काम नाहीये. आलं की शेअर करा. अरे 1.5 GB तिथं खर्च करण्यापेक्षा 1.5 GB चांगल्या गोष्टीसाठी खर्च करा.
तो आला आणि त्याला आपण दोषी ठरवलं आणि तो दोषी आहेच नाही. काय बोलायचं यार. अरे लाजा वाटली पाहिजे आपल्याला. आणि आपण त्याच्या जागेवर आपण राहिलो असतो तर आपण त्या गोष्टी केल्या असते का. अरे दोषी असेल तर शिक्षा झाली पाहिजे. मी तो बोलतो उलट फाशीवर लटका सगळ्यासमोर. पण हा कधीच असं फेमस होण्यासाठी कोणाची जिंदगी बर्बाद करू नका यार. एवढीच विनंती की सरकारने त्या व्यक्तीला न्याय दिला पाहिजे. आता तो मेलाय त्याच्या घरच्याचा विचार केला पाहिजे. एवढीच रिक्वेस्ट आहे आमची पण. आणि भावांनो तुमचा सपोर्ट लाईक कमी भेटतोय. हा मला माहिती आहे मला अजून जास्त मेहनत करावं लागेल पण मी हारणार नाही. मला माहिती आहे माझी मजाक उडवणारे खूप आहे. माझ्या तोंडासमोर माझी मजाक उडवली जाते पण त्यांना मात देऊन मी पुढे जाऊ शकतो. एवढंच तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.